श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत. श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, वसुबारस जितकी महत्त्वाची आहे तितकाच धनत्रयोदशीचा दिवस देखील महत्त्वाचा आहे. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान जे आहे तर ते केलं जातं आणि यमदीपदान हे सर्वांनीच केलं पाहिजे आणि करायला हवं. यमदीपदान या दिवशी कधी करायचं असतं, कोणत्या वेळेमध्ये करायचं असतं, दिवा कसा बनवायचा, एकमुखी बनवायचा की चौमुखी बनवायचा, दिवा कशाचा बनवायचा आहे, चौमुखी दिवा कुठे लावायचा आहे, कोणता मंत्र आपल्याला पठण करायचा आहे आणि हा यमदीपदान आपल्याला कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, यमदीपदान हे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी करत असतो. 2025 मध्ये धनत्रयोदशी ही 18 ऑक्टोबर शनिवार धनत्रयोदशी आलेली आहे. यमदीपदान का करायचं असतं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीपदान का करायचं असतं. बघा, आपल्या घरात कुणालाही अपमृत्यू येऊ नये, अकाली मृत्यू होऊ नये, अपमृत्यू येण्याची वेळ यासाठी यमदीपदान जे आहे तर ते केलं जातं. यमाची पूजा केली जाते. या दिवशी यमदीपदान कधी करायचं, ज्या वेळेस आपण घरात धनत्रयोदशीची पूजा करतो ना, ही पूजा झाल्यानंतर आपण यमदीपदान करू शकता. यमदीपदान तुम्ही झोपेपर्यंत तुम्ही 11-12 वाजेच्या आत तुम्हाला हे यमदीपदान जे आहे तर ते करायचं आहे. तुमची पूजा झाली की तुम्ही 10 वाजेपर्यंत 12च्या आत यमदीपदान जे आहे तर ते केलं तरी सुद्धा झाले. आता यासाठी दिवा कशाचा बनवायचा आहे, यासाठी दिवा आपल्याला कणकेचा बनवायचा असतो. दिवा बनवत असताना काही ठिकाणी एकमुखी दिवा बनवून तो प्रज्वलित केला जातो, तर काही ठिकाणी चौमुखी दिवा जो आहे तर ती बनवण्याची पद्धत आहे. आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल, तुम्ही पहिल्यापासून जसा दिवा बनवत असाल आणि लावत असाल तसा दिवा तुम्हाला बनवायचा आहे. आपली पद्धत रूढी जी आहे तर ती आपल्याला बनवायची नाही. तुमच्याकडे जसे असेल त्याचप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. आता जे कोणी पहिल्यांदाच हे दीपदान करत असेल त्यांनी चौमुखी कणकेचा दिवा बनवायचा आहे. दिवा कसा बनवायचा, थोडंसं तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे कणिक घ्यायचं आहे. कणिक मळत असताना त्यामध्ये तुम्हाला मीठ जे आहे तर ते चुकून सुद्धा घालायचं नाही. चिमूटभर हळद जी आहे तर तो तुम्हाला कणकेचा गोळा जो आहे तर तो पिवळा करायचा आहे. हळद त्यामध्ये घालायची आहे. घट्ट असा कणिक तुम्हाला मळून घ्या. तुम्हाला एक पंथीच्या आकाराचा गोल दिवा बनवायचा. तुम्ही जर चौमुखी दिवा लावणार असाल तर मग तुम्हाला चौमुखी दिवा बनवायचा आहे. मग कणकेच्या दिव्याला तुम्हाला 4 मुख काढायचे असतात आणि द्विमुखी दिवा सुद्धा लावला जातो. मग तुम्हाला दिव्याला 2 मुख काढायचा आहे. तुम्हाला बाजूला दिवा कसा बनवायचा हे मी सुद्धा स्क्रीनवरती दाखवेन. आपल्या स्क्रीनवरती चित्र मी लावेन. तुम्हाला तशा पद्धतीने तुम्ही दिवा जो आहे तर तो बनवू शकता. आणि जर तुमच्याकडे एकमुखी दिवा लावण्याची पद्धत असेल किंवा तुम्ही एकमुखी दिवा बनवणार असाल तर मग तुम्हाला बाजूला छोटे छोटे 2 मुटकुळे जे आहेत तर ते देखील बनवायचे आहे. काही ठिकाणी हे मुटकुळे जे आहेत तर ते बनवले जातात, काही ठिकाणी ते मुटकुळे जे आहेत तर ते बनवले जात नाही. कणिक आपल्याला घट्ट मळायची आणि दिवा बनवताना थोडा मोठ्या आकाराचा बनवायचा आहे, जेणेकरून हा दिवा तुम्ही लावल्यानंतर कमीत कमी तो 12 वाजेपर्यंत जळला पाहिजे. बघा, 12 वाजेपर्यंत जळला. या पद्धतीचा आपल्याला दिवा बनवायचा आहे. आता जर का आपण पितृदोषासाठी, पितृकारक किंवा यमासाठी ज्या वेळी दिवा बनवतो त्यावेळेस आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे. बघा, यामुळे याचा 100% आपल्याला लाभ जो आहे तर तो बघायला मिळत असतो. आता हा कणकेचा दिवा बनवल्यानंतर यामध्ये आपल्याला एकेरी वात घालायची आहे. जर का एकमुखी दिवा असेल तर एक वात तुम्हाला एकेरी घालायची आहे. चौमुखी
मुखी दिवा असेल तर तुम्हाला चारही बाजूंना 4 मुख करून 4 वाती लावायच्या आहे। काही ठिकाणी अशी क्रॉस वात ज्या आहेत बघा, दोन वाती टाकल्या जातात ना, तर त्या लावल्या जातात। तर अशी वात घालायची नाही, बरोबर आपल्याला 4 वाती टाकायच्या आहेत। काही ठिकाणी म्हणजे दिव्यामध्ये केलं जातं 2 वाती टाकायच्या आणि दोन्हीकडनं त्या 2 वाती लावायच्या, तर तसं करायचं नाही। 4 मुखी जर दिवा असेल तुमचा तर तुम्हाला 4च वाती त्या दिव्यामध्ये घालायचं आहे, तेल घालायचं आहे। आता तेल कोणतं घालावं तर बघा, तुमच्या देवांच्या दिव्यामध्ये जे तेल घालतात ना, ते तेल घातलं तरी पण चालेल, परंतु आपल्याला या दिवशी शक्य झालं तर तिळाचं किंवा मोहरीचं तेल जे आहे तर ते त्या दिव्यामध्ये तो आपल्याला टाकायचं आहे। जो दिवा पितरांसाठी किंवा यमांसाठी लावत असतो, यामध्ये शक्य झालं तर तिळाचं किंवा मोहरीचं तेल आपल्याला टाकायचं आहे। आता हा दिवा बनवल्यानंतर यात वात घातल्यानंतर यात तेल घालायचं आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला घेऊन घराच्या बाहेर किंवा दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे। यमासाठी आपण जो दिवा लावतो, हा दिवा नेहमी घराच्या बाहेर लावायचा असतो, तो घरात कधीही लावायचा नसतो। बघा, काही ठिकाणी गॅलरीमध्ये लावतात, काही ठिकाणी बाल्कनीमध्ये लावला जातो। तर हा दिवा आपल्याला घराच्या बाहेर लावायचा आहे। यमाला कधीच आपल्याला घराच्या आत बोलवायचं नसतं, तर बाहेर ठेवायचं असतं की हे एम देवता, तू माझ्या घराच्या आत ये, मी तुझी पूजा करते। आपल्याला यमाला घराच्या बाहेर ठेवायचा आहे, म्हणून दिवा लावताना तो घराच्या बाहेरच्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला लावायचा आहे। दिव्याचं मुख हे दक्षिण दिशेला करायचं आहे आणि दिवा देखील आपल्याला दक्षिण दिशेलाच लावायचा आहे। बघा, जर का तुम्हाला कळत नसेल दिवा कुठे लावायचा, तर ज्यावेळेस तुम्ही बाहेरून घरामध्ये येतात ना, त्यावेळी तुमच्या डाव्या हाताला तुम्ही हा दिवा बाहेरून आत येताना तुम्ही डाव्या हाताला दिवा लावायचा आहे आणि दिव्याचं मुख हे तुमच्या दक्षिण दिशेला तुम्हाला करायचं आहे। मग दक्षिण दिशा कुठेही असू द्या, इकडे असू द्या, तिकडे असू द्या, तुम्हाला दिव्याचं मुख हे दक्षिण दिशेलाच करायचं आहे। आता काही ठिकाणी हा दिवा लावल्यानंतर यामध्ये थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते देखील घालतात, काही ठिकाणी तांदूळाचे दाणे टाकतात, काही ठिकाणी 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते देखील टाकलं जातं, काही ठिकाणी लक्ष्मीची कवडी देखील टाकतात। तुमच्याकडे जशी पद्धत असेल, जशी परंपरा असेल, त्या पद्धतीने तुम्ही ते टाकू शकतात किंवा नुसते थोडेसे अखंड तांदूळ टाकून तुम्ही हा दिवा लावला तरी देखील चालणार आहे। दिवा लावल्यानंतर आपल्याला दिव्याला कुंकू अक्षदाला अर्पण करायचे आहे, दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे। खाली फुलांचं द्या किंवा प्लेटमध्ये दिवा ठेवा, डायरेक्ट जमिनीवरती दिवा कधीही ठेवायचा नाही। त्यानंतर थोडीशी साखर तुम्हाला ठेवायची आहे आणि दिव्याला मनोमन नमस्कार करायचा आहे। घरातील जेवढे व्यक्ती असतील तेवढ्या सर्व व्यक्तींना दिव्याला नमस्कार करायला लावायचा आहे। बघा, दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र जो आहे तर तो देखील पठण करायचा आहे। तुम्हाला हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून देईल, त्याचप्रमाणे स्क्रीनवरती तुम्हाला हा मंत्र जर मला शक्य झालं तर लावेन। हा मंत्र तुम्हाला दीपदान करताना अवश्य म्हणायचा आहे। दिवा कधी लावायचा, आता एक म्हणजे आपली पूजा झाल्यावरती आपल्याला दिवा लावायचा आहे, त्यानंतर घरात बाहेरून सर्व व्यक्ती घरात आल्यानंतर हा दिवा लावायचा असतो। आता काही वेळेला काही व्यक्तींना यायला लेट होतं, मग अशा वेळी दिवा लावायचा का, तर बघा, अशा वेळेस तुम्ही दिवा लावून घ्या, ती व्यक्ती आल्यानंतर त्या व्यक्तीला दिव्याला नमस्कार करायला सांगा। या पद्धतीने हा दिवा आपल्याला या दिवशी आवर्जून लावायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हा कणकेचा दिवा सकाळी उठल्याबरोबर उचलून घ्यायचा आहे। आंघोळीच्या आधी हा दिवा उचलून घ्या आणि एखाद्या उखरड्यावरती टाकू नका, झाडाखाली किंवा जिथे कुठे सुनसान जागा आहे, मोकळी जागा आहे की जेणेकरून कुणाचे पाय त्यावरती पडणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून मुंग्या, पशु पक्षी, कीटक जे आहे, प्राणी जे आहेत तर ते खाऊन घेतील। तर अशा ठिकाणी तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचा आहे। अशी ही सेवा आहे, हा उपाय एक कृती आहे ती आपण सर्वांनी आवर्जून करायची आहे। यामुळे कधीही आपल्याला यममृत्यू येण्याची भीती राहत नाही। आपण म्हणतो ना, कावळ्याला बसायला आणि फांटीला मोडायला, तशी गत ही असते। एखाद्या टायमाला अशी वेळ येते
काही गोष्ट घडते की आपण म्हणतो की म्हणजे किती मोठी गोष्ट झाली, त्यातून देखील आपण तारलो, तशी गोष्ट होत असते. मग यासाठी आपल्याला हा यम दीपदान जो आहे तर तो करायचा असतो. यमाला आपल्याला दीपदान करायचं असतं. यमासाठी आपल्याला हा दिवा लावायचा असतो. या पद्धतीने धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला यम दीपदान जे आहे तर ते करायचं आहे. ज्यांना समजलं असेल त्यांनी आवर्जून हे करा. ज्यांना काही प्रश्न असतील, काही अडचण असेल, ज्यांना कुणाला समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तर चला, झालेली सेवा जी आहे तर ती स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करत जावा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.